एका श्रीमंत बिल्डरच्या मुलाचा वाढदिवस नाही, त्याचा साखरपुडा झाला होता. काही महिन्यात लग्न होणार होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण 18 जून 2026 पुण्याजवळचा लोहगड किल्ला आणि काही सेकंदात सगळं संपलं. सुरुवातीला वाटलं पाय घसरला, अपघात झाला. पण काही दिवसांनी असा खुलासा झाला की संपूर्ण महाराष्ट्र हादरला. प्रेम, विश्वासघात आणि एका कथित पूर्वनियोजित कटाची गोष्ट. नमस्कार, मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात विषय आत्ताचा, जिथे प्रत्येक चर्चेतील विषयामागचं खरं चित्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपण समजून घेणार आहोत केतन अग्रवाल प्रकरणात नेमकं काय घडलं. 26 वर्षांचा केतन अग्रवाल, पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा, कुटुंबातील सर्वांचा लाडका, बिझनेस सांभाळत होता. भविष्यासाठी मोठी स्वप्न होती आणि काही महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. त्याचा साखरपुडा सिया गोयलसोबत झाला होता. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारी सुरू केली होती. सगळं अगदी परफेक्ट दिसत होतं. पण जे दिसत होतं ते खरंच तसं होतं का? 18 जून दोघं लोहगड किल्ल्यावर गेले. थोड्याच वेळात एक फोन आला. केतन दरीत पडला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगितलं गेलं. पोलिसही सुरुवातीला ॲक्सिडेंटल डेथ म्हणून तपास करत होते. पण केतनच्या कुटुंबाला अनेक गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या आणि इथून सुरू झाला या संपूर्ण प्रकरणाचा वेगळाच प्रवास. तपास जसजसा पुढे गेला तसतसं पोलिसांना अनेक डिजिटल पुरावे मिळू लागले. मोबाईल डेटा, सीसीटीव्ही, लोकेशन, कॉल रेकॉर्ड. यातून कथितपणे एका वेगळ्या व्यक्तीचं नाव समोर आलं, चेतन चौधरी. तपासानुसार सिया आणि चेतन यांच्यात आधीपासून जवळचं नातं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकरण अपघातापासून थेट हत्येच्या तपासात बदललं. पोलिसांच्या तपासानुसार हा प्रकार अचानक घडलेला नव्हता, तर आधीपासून नियोजन करण्यात आल्याचा संशय आहे. तपासात असा दावाही करण्यात आला की यापूर्वीही केतनला इजा करण्याचा प्रयत्न झाला असावा. तसेच घटनास्थळी कथित संकेत देऊन हल्ला करण्यात आल्याचा तपास सुरू आहे. हे सर्व दावे सध्या पोलीस तपासाचा भाग असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पोलिसांनी घटनास्थळी दोन्ही आरोपींना नेऊन क्राईम सीन रिक्रिएट केला. कथित वापरलेलं वाहन, कपडे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. मोबाईलमधील डेटा आणि संभाव्य पुराव्यांमध्ये छेडछाड झाली का याचाही तपास सुरू आहे. आरोपीच्या चालण्याच्या पद्धतीचं गेट ॲनालिसिस, वैज्ञानिक परीक्षण करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी, तसेच विशेष सरकारी वकील नेमण्याचा निर्णय घेतलाय. हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या वाढल्याचंही समोर आलं. काही लोक फक्त घटना घडलेली जागा पाहण्यासाठी किल्ल्यावर जाऊ लागले. मात्र एका दुःखद घटनेकडे पर्यटनाच्या नजरेतून पाहणं योग्य आहे का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. केतन अग्रवाल प्रकरण हे फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण नाही. हे विश्वास, नातं आणि निर्णयांच्या परिणामांविषयी अनेक प्रश्न निर्माण करतं. मात्र अंतिम सत्य काय आहे याचा निर्णय न्यायालयच देईल. तोपर्यंत कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवणं योग्य नाही. अशाच माहितीपूर्ण, ट्रेंडिंग आणि चर्चेत असलेल्या विषयांवर सविस्तर आणि विश्वासार्ह व्हिडिओ पाहण्यासाठी विषय आत्ताचा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा विषय कोणता हवा हेही आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटू एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.